गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या शेतात कपाशीची झाडं आहेत जास्ती वाढत एकदम 6 फूट 7 फूट काही काही झाडं असे वाढतात. तर आम्ही काय केलेले बघा, झाड जास्ती वाढलं तर त्याचे जे बोंड आहेत त्याचं जे माल आहे तो कमी लागत आहे असं म्हणतात. तर आम्ही काय केले, ज्या वेळेस झाड आपलं एक 2.5-3 महिन्याचं होते म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये ह्या झाडाची काय केले शेंडे खुडलेले. हे बघा, हा इथला शेंडा खुडलेला आहे आम्ही. तर ह्याला बघा खालून बोंड कशी लागलेली ती शेंडी खुडल्याच्या नंतर. हे बघा बोंड. अजून दुसऱ्या झाडाचं दाखवतो. हे झाडाचं बघा, समोरून शेंडा खोडलेला आहे. इकडे बघा, समोरून शेंडा खोडलेला आहे तर खाली माल लागलेला आहे. आणि याचंच दाखवतो तुम्हाला, या झाडाचं बघा शेंडा खोडलेला नाही. तर हे झाडं नुसतेच वाढलीत आणि बोंड कमीत. आता हे मागून मागून दिसतात हे आता पाणी दिल्याच्या नंतर जे लागलेले बोंड आहेत ते. पण जे आपल्याला खरं उत्पन्न घ्यायचं आहे म्हणजे 3 आपण कापसाचे व्यायचे नाही 3 करतो, 2 करतो आणि तिसरी एक लास्टची जी आपला थोडंफार फुटलेला असाल कापूस ते वेचतो आपण. पण हे बघा, आता ह्या झाडाची आपण जे शेंडा आहे त्यावेळेस खोडलेलं आहे म्हणजे अजून एक 2.5 महिन्या अगोदर आपण याचा शेंडा खोडलेला आहे. तर हे बघा, हे एक्स्ट्रा बोंड लागलेले आहेत, याला बोनस म्हणतात. पण ही एक्स्ट्रा आहे. ही जे आपले आता आता माल लागलेला आहे हा कंपनी सांगत नाही की तुम्ही 4थी-5वी वेचणी करा. पण अशा प्रोसेसने जर आपण शेती केली की झाडाची वाढ कितीपत झाली पाहिजे. आता हे झाड बरोबर एक 5 फुटापर्यंत झालेले, 4.5-5 फुटापर्यंत हे झाड झालेले. इथून याची शेंडा खोडलेला आहे आणि याच्यानंतर जे आता याचे हे बघा, ही जी फांदी दिसायली ही वर जाण्याऐवजी वापस खुलली आणि याला बोंड लागली. म्हणजे एखादं काम एखाद्या ठिकाणी आपल्याला जास्ती उत्पन्न घ्यायचे आहे, त्याच्यापेक्षा कंपनीनं दिलंय त्याच्यापेक्षा आपल्याला जास्ती उत्पन्न घ्यायचे तर काहीतरी ट्रिक लावून लागेल. म्हणजे ह्या झाडाला वाढायला जेवढी एनर्जी लागती तीच एनर्जी जर आपण त्याचा शेंडा खोडला त्याची वाढ खुंटती आणि बाजूच्या फांद्या आहेत त्याच्याकडे एनर्जी जाते आणि मग त्याला बोंड लागतात. हे बघा, आणि हे बघा याचा शेंडा आपण खोडलेला आहे. हे शेंडा याचा खोडलेला आहे आणि हे याला बोंड लागलेले आहेत. म्हणजे एक विशिष्ट काळाच्या नंतर झाडाची जास्ती वाढ होणं ही चुकीचं आहे. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काही काही झाडं बघा, आता इकडचं बघा, इकडची जेवढी शेंडा खोडलेला नाही, इकडे पाठीमागे दिसते तो शेंडा खोडलेला नाही, मग तिकडे नुसतेच वाढीत माल कमी आहे. जितकं उत्पन्न आपल्याला घ्यायचं आहे तितकं माल कमी आहे. जर आपल्याला कंपनीने दिलंय त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काहीतरी करायचे, अलग काहीतरी करायचे तर अशी ट्रिक वापरली तर फायदा आहे. हे बघा, ह्याचा बी शेंडा खोडलेलाच आहे, याला बी बारीक सारीक माल लागलेलाच. तर आणि हे बघा, ह्याचा शेंडा खोडलेला नाही. हे बघा, आणि हे जे दिसले आता पाणी दिल्यामुळे याला वाढ आहे. पण इथून खाली बघा तितका माल नाही, माल आहे पण तितका नाही जितका या झाडांना नाही. याची शेंडी खोडलेली. तर या गोष्टीवर या ट्रिकवर म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, शेंडी खोडाव का नाही खोडाव?